सगळा महाराष्ट्रात एक जबरदस्त झटका महायुतीला बसू शकतो। कदाचित एकनाथ शिंदे साहेब दिल्लीच्या राजकारणामध्ये, देशाच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी जाऊ शकतात, अशी शक्यता नाकारता येणार नाही। कदाचित केंद्रातलं एखादं मंत्रीपद शिंदे साहेबांना देऊन तात्पुरतं तुम्ही देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करू द्या, तुम्ही मात्र दिल्लीत या किंवा थांबा, कारण मुख्य खुर्चीच्या शेजारी तुमची खुर्ची टाकणं हे काय योग्य ठरणार नाही। 2 नंबरचा नेता 1 नंबरवर बसेल हे त्याचं प्रमोशन असेल, भले काही दिवसापूर्वी ते डिमोशन झालं असेल, पण आता 1 नंबर खुर्चीवरचा नेता ज्यावेळेस 2 नंबरच्या खुर्चीवर, साईडच्या खुर्चीवर जाऊन बसताना उभा महाराष्ट्र पाहिल, त्यावेळेस सगळे हसतील, मनात हसायला येईल। असं कदाचित दिल्लीमध्ये घासाघाशी सुरू आहे आणि कदाचित वेगळाच निर्णय येऊ शकतो। दोघांच्या भांडणामध्ये महाराष्ट्रामध्ये जर तिसऱ्याचा लाभ झाला तर देवेंद्र फडणवीस साहेबांना एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून जबरदस्त झटका मिळू शकतो आणि तिसऱ्याचा लाभ होऊ शकतो, हे नाकारता येणार नाही। कदाचित ह्या खेळीमध्ये अजित पवार हे फार मोठे जॉईंट किलर ठरतील, कारण अजित पवारांच्या सपोर्टमुळे जातीचा एक प्रमुख चेहरा ते भाजपच्याच पक्षामधला दुसरा प्रमोट करतील, या बाबतीत तीळ मात्रही शंका नाही। म्हणजे महाराष्ट्रामध्ये काहीही घडू शकतं, फक्त माध्यमांची जी काही अशी तिळपापड होते, त्यांच्या मनात जी काही उद्विग्नता आहे, कदाचित हे चर्चेचा मुद्दा होईल। परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांचं जे प्रसिद्ध वाक्य आहे, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन, या वाक्याला अमित शहा साहेब परत एकदा जर ब्रेक लावणार असतील, लावतील किंवा भाजपच्या वतीनं लावला जाईल, तर चेहरा मात्र दुसरा प्रमोट होईल। आणि शिंदे साहेबांच्या माध्यमातून नेहमी सांगतात की हे लोकांचं सरकार आहे, गोरगरिबांचं सरकार आहे, परंतु सरकारमध्ये शिंदे साहेबच महाराष्ट्रात न राहता जर दिल्लीला गेले तर तो सुद्धा झटका असेल। महाराष्ट्रात काहीही घडू शकतं, वेट अँड वॉच। महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांना पसंती आहे। शिंदे साहेबांना परत मुख्यमंत्री करणार नाही। दिल्लीकरांच्या किंवा दिल्लीतल्या नेत्यांची फडणवीसांना पसंती मिळालेली आहे। 132 आमदारांचं पाठबळ घेऊन देवेंद्र फडणवीसांनी स्वतःचं नेतृत्व सिद्ध केलं, परंतु देवेंद्र फडणवीसांना आता अमित शहा शाबासकी देणार का, हा प्रश्न तसाच उत्तीर्ण असताना महाराष्ट्रामध्ये सगळी माध्यमं, सगळी नेते, सगळे पक्ष, उभा महाराष्ट्र चर्चा करतोय, खास करून भाजपमधले नेते, कार्यकर्ते, आमदार, खासदार सगळे, की फडणवीस साहेबच मुख्यमंत्री होणार। पण मी सगळ्या महाराष्ट्रातल्या ज्यांच्या मनामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री होणार आहेत असं वाटत असेल तर तुम्ही शिंदे साहेबांना नाराज करताय। शिंदे साहेबांचा पडलेला चेहरा उभ्या महाराष्ट्रासमोर आहे। शिंदे साहेब इतके नाराज आहेत की शिंदे साहेब फडणवीस साहेबांना बोलायला तयार नाहीत, कारण परत एकदा मला मुख्यमंत्री करा असं शिंदे साहेब म्हणत असताना देवेंद्र फडणवीस मात्र आता शपथविधीचे कपडे घालून दिल्लीमध्ये फिरतायत। पण मित्रांनो, शिंदेचा शब्द आहे की जसं 2000 तुम्हाला आठवत असेल 19 नंतर उद्धव ठाकरे काँग्रेस राष्ट्रवादी सोबत आले आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं, साधारणतः 2021च्या मध्यामध्ये सरकार पाडण्यात आलं किंवा आपण 22च्या जवळपास धरूया, आणि जे 40 आमदार फोडून ज्या पद्धतीनं सुरत मार्गे गुजरातला मुजरा करत गुवाहाटीला पलायन झालं होतं, त्यावेळेस सुद्धा माध्यमांमध्ये चर्चा होती। तुम्हाला आठवत असेल तर तुम्ही थोडं बारकाईनं लक्ष द्या। त्यावेळेस सुद्धा दिल्लीश्वरांनी देवेंद्र फडणवीस यांना जबरदस्त झटका दिला होता। प्रत्येक जण म्हणत होता, माध्यमांना तर वाटत होतं, बरीच पत्रकार मंडळी, बरेच चॅनल्स, बरेच नेते हे देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर फडणवीसच मुख्यमंत्री होणार
असं घसा ताणून ओरडत होते. आणि ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री म्हणल्यानंतर ज्या पद्धतीनं अख्ख्या पत्रकारांना तोंडघशी पडावं लागलं, माध्यमांना तोंडघशी पडावं लागलं, सगळ्या माध्यमांच्या टीव्हीच्या अँकर असेल किंवा संपादक असतील सगळे तोंडघशी पडले होते. तशीच वेळ जर आता आली तर करणार काय? भले आता देवेंद्र फडणवीसांचा परफॉर्मन्स चांगला आहे, ग्रेट आहे. 105 ते 132चा प्रवास त्यांचा वाखाणण्याजोगा आहे. पण ते दिल्लीश्वर आहेत. दिल्लीच्या मनामध्ये, मोदींच्या, शहांच्या, नड्डांच्या मनामध्ये फडणवीसांप्रती प्रेम नाही. लक्षात ठेवा. दिल्लीश्वरांच्या मनामध्ये फडणवीस सोडून इतर नेत्यांच्या मनावर विषयी किंवा मनाप्रती प्रेम आहे हे नाकारता येणार नाही. कारण विनोद तावडेंनी एक काल माध्यमांमध्ये एक पुडी सोडली होती की तावडे आणि नड्डांमध्ये, तावडे आणि शहांमध्ये चर्चा झाली. कदाचित ते पक्षातला मराठा चेहरा सुद्धा मुख्यमंत्री म्हणून बसू शकतात. जोर का झटका परत एकदा 2024ला ह्या 2 दिवसामध्ये जर तुम्हाला बसला तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको. कारण असं आहे की जे उद्धव ठाकरेंचं सरकार पाडल्यानंतर शिंदे साहेबांना मुख्यमंत्री पदाचं त्या ठिकाणी ताट वाढलं गेलं, तसंच आता 2024च्या आत्ताच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीसांची परत चर्चा होते. माध्यम ओरडून सांगतायत, पण माध्यमच काय, सगळेच नेत्यांचा जर भ्रमनिराश झाला तर वेगळं वाटायची गरज नाही. कारण भाजप नेहमी सांगते आणि करते वेगळी, खास करून फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदाच्या बाबतीमध्ये. आता जर लोकांच्या मनात आहे तसंच घडलं किंवा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांच्या मनात जर जसं आहे तसं घडलं, चांगलीच गोष्ट आहे. तो त्यांचा पक्षाचा अंतर्गत निर्णय असू शकतो. पण मी परत एकदा सांगतोय की जर दिल्लीकरांनी ठरवलं, दिल्लीकरांनी मान्य केलं तर ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा भविष्यातल्या 5 वर्षासाठी किंवा जर मुख्यमंत्री पद वाटून द्यायचं ठरलं किंवा त्यांच्याच पक्षात मुख्यमंत्री पद वाटून द्यायचं ठरलं तर महाराष्ट्राला किंवा भाजपच्या लोकांना हा कसला जबरदस्त झटका आहे हे वेगळं वाटायची गरज नाही. मित्रांनो, अजून एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, अमित शहा साहेबांना एकनाथ शिंदे साहेब, फडणवीस साहेब किंवा अजितदादा भेटले. अजितदादा, पवार साहेब सगळे भेटल्यानंतर सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकदम सुंदर हास्य आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या नाही. नैतिकता कशाला म्हणतात हे भाजपवाल्यांनी कृपया माझ्याकडून तरी समजून घ्यावी. मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून एकनाथ शिंदे साहेबांचा या विधानसभेला चेहरा वापरला. जर या बाजूला मोदी असतील तर या बाजूला एकनाथ शिंदे साहेब होते, विसरू नका. लाडकी बहीण योजना असेल किंवा इतर योजनाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनाच प्रमोट करून शिंदे साहेबांच्या नावावर मतं मागितली, मतं मिळाली, मतं घेतली. आणि ज्या वेळेस आता भरभरून यश मिळालंय त्या चेहऱ्याचा तुम्ही दुरुपयोग करणार. शिंदे साहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील की माझ्यामुळे यश मिळालंय, पण दुसऱ्यांदा यशाचे भागीदार कमीत कमी 1 वर्षाच्या साठी तरी मला करा. आता 1 नंबरचा नेता, महत्वाच्या खुर्चीवर बसणारा नेता लगेच 8-15 दिवसामध्ये साईडच्या खुर्चीवर बसावा इतकं तर राजकारण महाराष्ट्राचं खराब नाही. महाराष्ट्राचं राजकारण स्वाभिमानी आहे. आता ते इतिहास जमा जरी शब्द असले तरी ते समजून घ्यावे लागतील. पण जर एकनाथ शिंदे साहेबांचा 100% अधिकार असेल तर मग ते जर भाजप त्यांच्याकडे खुर्ची ओढून घेत असेल, शिंदे साहेबांचा नाविलाज आहे. दुसरा महाराष्ट्रात एक जबरदस्त